नमस्कार, मी राजलक्ष्मी भोसले, पुण्याची माजी महापौर। 2007 ते 2009 ही 3.5 वर्ष मी पुण्याची प्रथम नागरिक होते। ही कारकीर्द खूपच यशस्वी ठरली। या कारकिर्दीमध्ये अनेक चांगली कामं केली। त्यांनी आल्यापासून खूप आमचं इथलं चांगलं झालं। आमचा एक पाय चिखलात होता, एक पाय बाहेर होता, त्यांनी चांगलं केलं। भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत। 15 वर्षात एवढी प्रगती झाली ना, भरपूर प्रगती झाली। आणि आज जी काय आमची रोजीरोटी आहे ते ताईंच्यामुळे। गोरगरिबांच्या प्रत्येक कामासाठी ताई कधीही कोणत्याही वेळेला उभ्या असतात आणि ताईंनी एवढी कामं केली की त्यांचं कुणीही तुलना करणार नाही। हडपसरचा त्यांनी कायापालट केलेला आहे। त्यामुळे या भागातील सर्व लोकांचं म्हणणं असं आहे की ताईशिवाय आपल्याला पर्याय नाही। एकोणीसशे साली समाजकार्याची सुरुवात केल्यावर जवळजवळ 25 वर्षांनंतर ताई पुण्याच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर झाल्या। 1982 ते 2007 हा प्रवास ताईंसाठी शिकण्याचा, घडण्याचा, परिपक्व होण्याचा होता। माझ्या जीवनाला दिशा देणारे, माझ्यामध्ये राष्ट्रप्रेम, कर्तव्य, समाजसेवा, ज्यांनी माझ्यावरती या गुणांचे संस्कार केले ते माझे आजोबा गणपतराव नलावडे आणि माझे वडील। हे दोघंही, आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, वडील माझे गोवा मुक्तीमध्ये होते आणि सतत त्यांनी मला प्रोत्साहन दिलं। त्याचप्रमाणे माझे पती, ज्यांनी साथ दिली, मला लागणारी प्रत्येक मदत त्यांनी केली। सर्वांनी माझ्यासाठी मेहनत घेतली होती, पुणेकर आणि माझे कुटुंबीय। आणि विविध पद्धतीची कामं करत असताना अनेक माणसं जवळून पाहता आली, त्यांच्या अडचणी समजून घेता आल्या आणि हे करत असताना मग आयुष्याला कामाची एक दिशा सापडत गेली। या कामामधनं मोठ्या प्रमाणावरती महिलांशी, कामगार महिलांशी माझा संबंध आला आणि त्यांच्या सबलीकरणाचं महत्त्व मला त्यावेळेला जाणवलं आणि त्यासाठी मी दिशा फाउंडेशन ही संस्था उभी केली। ज्या वेळेला लोकांच्याकडे, महिलांच्याकडे भांडवलासाठी पैसे नव्हते त्यावेळेला त्यांनी आम्हाला व्याजदर न घेता पैसे दिले आम्हाला भांडवलासाठी। माझ्या मुलींची लग्नाच्या वेळेला मदत केली त्यांनी। वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला महिलांना मदत करायची आहे, कसं ते काम करायला पाहिजे। आणि मग मला असं लक्षात आलं की हे काम करायचं असेल तर आपल्याला थोडीफार का होईना हातामध्ये एक कुठल्या तरी प्रकारची सत्ता असायला पाहिजे। आणि म्हणून मग मी समाजसेवेच्या माध्यमातून, समाजसेवेची गरज म्हणून मग मी राजकारणामध्ये आले। 1997 साली जी महानगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये मी महिलांमध्ये 1 नंबरनी आणि जनरल याच्यामध्ये 2 नंबरच्या मतांनी पुणे शहरामध्ये निवडून आले होते। मी हडपसरमध्ये त्या 97 ते पुढची 5 वर्ष 2002 पर्यंत जे काही काम केलं त्या कामामध्ये हडपसरमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती फरक झाला। ताईंमुळेच आमच्या वस्तीची खूप सुधारणा झाली। प्रथम आम्हाला त्या कॅनेलवरून चालता सुद्धा येत नव्हतं, सगळं चिखल होता। गोठ्यात खाली पाय जायचे खाली, म्हणजे जिमनीत तो रस्ता ताईंनी कंप्लीट, म्हणजे सगळे जवळजवळ पूर्ण काळे पडळचे रोड ते आहे ते सगळं ताईंनी केलेलं आहे। पाणी येत नव्हतं आम्हाला, सकाळ संध्याकाळ दोन पाण्यासाठी 1-1 टँकर आणावं लागायचे, पण ताईंनी आम्हाला पाण्याची पूर्ण सोय करून दिली।
म्हाडाची स्कीम एक आणली, त्या स्कीममध्ये आमच्या सगळ्या लोकांचे 105 लोकांचे घरं बसवून दिले, पक्की स्लॅबची घरं बांधून दिली आणि ड्रेनेज लाईन बनवली. परत मंदिरांची सगळी कामे केली. LED लाईटचं काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आधी आम्ही रोडवर वगैरे खेळत होतो, पण आता चांगलं त्यांनी मैदान करून दिलंय. त्याचप्रमाणे बाग वगैरे करून दिली. वस्तीमध्ये बचत गट सुरू केलेत आणि काय महिलांना कर्ज पण आम्ही बचत गटातून ताईंनी दिलं. 2003-04 साली गुडगाभर पाणी साठलं होतं, बरोबर आहे ना का? तर त्या वेळेला त्या आमच्या बरोबर गुडगाभर पाण्यात आल्या आणि त्यांनी त्या वेळेला ही ड्रेनेज लाईन मार्केटची जमिनीच्या खालून ती ड्रेनेज केली, म्हणून आम्ही आता इथं बसू शकतो. जवळजवळ या बाजारात 1000 लोक बसतात. हे केवळ ताईंमुळं हे 1000 लोक वाचलेले आहेत. जे काही लोक सगळे आमच्या रस्त्यामध्ये हे दुकानं जात होती, त्या रस्त्याच्या लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिला त्यांच्या नगरसेवकाच्या पदात. जनतेने माझ्या कामावरती जो विश्वास दाखवला आणि तो सतत दाखवला, त्यामुळं पुन्हा मला 2002च्या निवडणुकांमध्ये हडपसरच्या नागरिकांनी निवडून दिलं. औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा सर्वच क्षेत्रात राजलक्ष्मीताईंनी झोकून देऊन काम केलं. राजलक्ष्मीताई म्हणजे जे हातात घेतात ते पूर्णपणे तडीस नेतात असा लोकांचा विश्वास त्यांनी संपादन केला. 2007 ते 2009 ही 3.5 वर्ष मी पुण्याची प्रथम नागरिक होते. या कारकिर्दीमध्ये अनेक चांगली कामं केली आणि ती कामं म्हणजे जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन फंड हा आणला, जवळपास 4,500 कोटी रुपये त्यावेळेला आणले. त्यानंतर बाणेर बालेवाडीचा रस्ता असेल, नगर रोडचं मोठं काम, आपण रस्ता रुंदी सकट नगर रोडचं मोठं काम केलं. एअरपोर्टला जाण्यासाठी आपण एक स्वतंत्र नवीन रस्ता तयार केला. आळंदी रोडचं काम असेल तेही फार उत्तम आणि चांगल्या पद्धतीनं आपण केलं. त्याचप्रमाणे संगमवाडी ब्रिज असेल, इंजिनिअरिंग कॉलेजचा ब्रिज असेल, तर संचती हॉस्पिटलच्या जवळचा ब्रिज असेल, आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेज, युनिव्हर्सिटी याच्या समोरचे असणारे मोठे मोठे ओव्हरब्रिजेस असतील, ही कामं आपण त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती केली. मग पाण्याच्या टाक्या असतील, पाण्याच्या लाईन्स असतील, एक्सप्रेस पाण्याच्या लाईन्स असतील, अनेक प्रकारच्या शहराच्या विकासासाठी आपण काम केलं. त्यावेळेला हडपसरसारख्या ठिकाणी नाट्यगृह आपण केलं. रेल्वे स्टेशनवरती मोठ्या प्रमाणावरती आपण पार्किंगची व्यवस्था केली. अनेक कामं त्या काळामध्ये झाली. ते करत असताना हडपसरमध्ये असणारा सोलापूर रस्त्याची रुंदी असेल 40 फुटी रस्ता त्यावेळेला हडपसरमध्ये होता. प्रचंड अपघात होत होते आणि तो 140 फूट करायचा होता. त्या रस्त्यामध्ये 350 दुकानदार होते. हजारो लोकांची मला बोलावं लागलं, त्यांना कन्व्हिन्स करावं लागलं. मी त्यांना विश्वास दिला होता की या ठिकाणी मी तुम्हाला व्यवसाय करण्यापुरती जागा महानगरपालिकेकडनं मिळवून देईन आणि त्या याच्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की 350 लोकांचं पुनर्वसन केलं. त्यांना बँकेचं कर्ज काढून त्यांना दुकानं बांधून दिली. शहराच्या सुशोभीकरणात भर घालणारी उद्यानं, उड्डाण पूल त्यांनी महापौरपद काळातच उभे केले. कार्यक्षम वृत्तीमुळे परदेशातील अभ्यास दौऱ्यात भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी राजलक्ष्मीताईंना मिळाली. भारत सरकारच्या वतीनं युनायटेड नेशन्स आणि सिंगापूरमध्ये त्यांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्यावर त्यांचा पहिला सत्कार पुण्यात झाला, तो राजलक्ष्मीताई पुण्याच्या महापौर असतानाच. जवाहरलाल नेहरू योजनेअंतर्गत रस्ते बांधणीसाठी ज्या ज्या शहरांची निवड झाली त्या सर्व शहरांच्या वतीनं राष्ट्रपतींचे आभार मानण्यासाठी एकमतानं राजलक्ष्मीताईंची निवड झाली. आज बदलत्या पुण्याचे प्रश्न पाहता केवळ हडपसरलाच नव्हे तर पुणे शहराला राजलक्ष्मीताईंसारख्या सक्षम आणि अभ्यासू व्यक्तीची गरज आहे. आणि आम्हाला असंच नेता निवडून यावा अशी आमची इच्छा आहे. यासाठी आम्ही धडपड करत येत आणि करणार. ताईंच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार. ताईंना आमचा पूर्ण सपोर्ट आहे, कारण गेल्या वेळेस ज्या ताईंनी त्यांच्या कार्यकाळात कामं केलेली आहेत तर त्या कामाला आम्हाला हे पाहून आम्हाला ताईंना आमचा फार सपोर्ट आहे. आणि ही दिनांची माऊली आहे, ही गरिबांची माऊली आहे. एक ती राजलक्ष्मी आहे, ते लक्ष्मीला आपल्या विसरू नये, एवढंच माझं बोलणं आहे. त्यामुळं येणाऱ्या इलेक्शनमध्ये ताईंना या ठिकाणाहून भरपूर पाठिंबा देऊन ताई चांगल्या मतांनी
पूर्व भागामधून निवडून येतील अशी मला खात्री आहे. हडपसर भागामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये खूप बदल झालेले आहेत. लोकवस्ती वाढलेली आहे, पायाभूत सुविधाही होत आहेत, परंतु त्याच वाढलेल्या लोकवस्तीप्रमाणे आपल्याला प्रशस्त रस्ते, वीज, पाणी या सुविधा पण आपल्याला वाढवाव्या लागणार आहेत. इतरही अनेक प्रश्न आहेत जो आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. एक चांगल्या दर्जाचं सरकारी हॉस्पिटल आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. आपली जी जुनी ऐतिहासिक भाजी मंडई आहे ती या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं सुधारायची, केवळ नवीन करायची आहे. आपण पाहिलं काळेपडळमध्ये मोठ्या प्रमाणावरती केबलिंग झालेलं आहे, अंडरग्राऊंड केबलिंग झालं आहे. ते आपल्याला सर्व जुन्या गावठाणामध्ये किंवा याच्यामध्ये करायचं आहे. त्याचप्रमाणे जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं आहे, सगळ्यात महत्त्वाचं ते आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना मिळून थांबवायचं आहे. या ठिकाणी भाजी मंडईबरोबरच आपल्याला मोठी मोठी पार्किंग्ज उभी करावी लागतील. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की मुंडवा जॅकवेलचं कामही पूर्ण झालेलं आहे. तसंच आणि इतर ज्या मोठ्या सुविधा असतील, महिलांसाठी स्वच्छतागृह ही फार मोठ्या प्रमाणावर उभारावी लागतील आपल्याला. आपल्याकडे सोलापूर रोडचं खूप मोठी वाहतूक असते, तर त्याच्यामध्ये मुलांना आणि नागरिकांना रस्ता क्रॉस करण्यासाठी काही सबवे करावे लागणार आहेत, काही ओव्हरहेड ब्रिजेस करावे लागणार आहेत. त्याच्याबद्दल आपल्याला काम करायचं आहे आणि हे सर्व उभं राहणार आहे. तुमच्या पाठिंब्यानंच हे सगळं होणार आहे. स्मार्ट सिटीच्या योग्यतेचं हडपसरही तसंच स्मार्ट झालं पाहिजे, हे एक माझं स्वप्न आहे आणि ते पुरं करण्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी मला पुन्हा एकदा मतदान करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी, एवढीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 23 हडपसर गावठाण, सातववाडी, पुणे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार राजलक्ष्मीताई भोसले यांनाच प्रचंड बहुमतानं विजयी करा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही देशातून तुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा, राष्ट्रवादी पुन्हा.